अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वर्रा, माडेगाव, अनकवाडी, मालधूर, रघुनाथपूर, धोत्रा, सालोरा, शेंदोडा, शिवणगाव, फतेपूर, शिरसगाव, मोजरी, शेंदोडा खुर्द, मोजरी, गुरुदेवनगर आणि मार्डी या 15 गावातील शेतकऱ्यांनी ओव्हरलोडेड व जुन्या झालेल्या कृषी डीपींमुळे रब्बी पिकांचे ओलीत ठप्प झाल्याची तक्रार करत तिवसा येथील उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले। जुन्या डीपीवर वाढलेला लोड, झाडाची कटिंग न होणे आणि वारंवार होणारे वीज बंद यामुळे गहू व हरभरा पिके नुकसानाच्या मार्गावर आहे। शेतकऱ्यांनी जुन्या डीपीच्या शेजारी अतिरिक्त नवीन डीपी बसवावा, नवीन लाईन, पोल आणि कटिंग तातडीने करावी अशी मागणी केली। सोलर कनेक्शनने मोटर चालत नसल्याने इजी कनेक्शन पुन्हा सुरू करावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांकडे पाठवण्यात आले असून डीपीसीडी निधी अपुरा असल्याने नवीन डीपीआर तयार करून शासनाला पाठवणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। कृषी पंपाच्या ज्या डीपी आहेत त्या ओव्हरलोडेड झाल्या आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं ओलीत होत नाही आहे। अनेक कृषी पंपाच्या ज्या डीपी आहे त्या भ्रष्ट होऊन राहिल्या, केबल तुटणे किंवा त्या बंद पडणे, किटकॅट फुटणे असं सगळं होत आहे। त्यामुळे आज आम्ही उपकार्यकारी अभियंता कार्यालयामध्ये आलो आणि जवळपास 8 ते 12 गावातले इथं शेतकरी आहे त्यांना मागणी केली आम्ही की ज्या डीपीवर लोड आहे त्या डीपी तर दुरुस्त करा, पण त्या ठिकाणी नवीन जास्त हाऊस पॉवरच्या नवीन डीपी द्या। आणि त्याचा आता साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याचा प्रस्ताव करू आणि डीपीडीसीकडे पाठवू, पण हे तातडीने करण्याची मागणी आम्ही केलेली आहे। आणि शिवाय ज्या लाईन जुन्या झालेल्या आहे, कृषी पंपाच्या ज्या जुन्या लाईन झालेल्या आहे, डीपीवरचे जे केबल जुने झालेले आहे, तर ह्या सगळ्या दुरुस्ती करण्याची मागणी आम्ही केलेली आहे। आता साहेब प्रस्ताव पाठवल्यानंतर काय होईल हे आता बघू।